20 वेळेस ती म्हणून घेतली, विचारून विचारून फिरून 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 नारायणाचं नाव चिंतन झालं, जेवण झालं, दोघंही पती पत्नी एकत्रित आले. एकत्रित एकांतामध्ये आल्यानंतर पलंगावरती एकांती आल्यानंतर ती पतिव्रता होती महाराज तयारू, आणि त्या हिरण्यकशिपूचे पाय चोरत होती. चोरत म्हणजे चुरत म्हणतात बघा, माझ्या शब्दाचा अर्थ वेगळा काढू नका. चोरत चोरत म्हणजे चोरून घेत नव्हती असं नाही, पाय दाबत होते आपल्या भाषेत. आता आपण कर्नाटकातले असल्यामुळे आपल्याच भाषेत बोलावं. पाय काय करत होती? दाबत होती, सेवा करत होती. सेवा करत असताना म्हटली, का हो का परत आला, काय झालं? ते म्हणू लागला, का अगं नारायण नारायण म्हणत होते, मला नारायण शब्द काय ऐकू वाटत नव्हतं, म्हणून परत त्या पक्षाला मारण्याकरिता आलो होतो, परत घरी आलो. नारायण, तिच्याही मनामध्ये नारायण ही भावना निर्माण झाली. कुणाच्या? कयादूच्या. आणि या हिरण्यकशिपूच्याही मनामध्ये नारायण नारायण ही बिंबलं दोघांमध्ये, बिंबलं. आणि बिंबल्यानंतर दोघांचा एकांत झाला, आणि एकांत झाल्यानंतर या दोघांचं संगम झाल्यानंतर तिला गर्भधारणा. गर्भधारणा का झाली की मी सांगत नाही, कशामुळे झाली तर ती नारायण नावाचे जे नाव आहे ना दोघांच्याही मनामध्ये असल्यामुळं इथं बिंबलं गेलं, गर्भाला संस्कार झाले. मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. काय हरिपाठामध्ये सांगतात? मला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला कृष्णाला. उच्चार करत 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 दोघांचा संगम झाल्यामुळं काय झालं? ते बिंबलं गेलं प्रल्हादाच्या गर्भावर, ते संस्कार जोडले गेले. आणि त्याच्यानंतर हा सकाळ झाली, हा लगेच तपश्चर्याला निघून गेला. आणि इंद्राला कळलं महाराज की दयालू ही गर्भवती आहे, तिच्या गर्भामध्ये गर्भ वाढत आहे पोटामध्ये, असं कळालं. गर्भाला नष्ट करावं म्हणून इंद्रदेव दयालूला घेऊन जात होता महाराज. आणि तेवढ्यामध्ये नारद मुनी इथं आलेले. नारद मुनी आल्यानंतर नारदाला लक्षात आलं की हा मारणार आहे तिला, तिचं गर्भ नष्ट करणार आहे. म्हणून नारद मुनी इंद्रदेवाला म्हणू लागले, अरे इंद्रा, तुला काही कळतं? हिच्या पोटामध्ये भगवंताचा श्रेष्ठ भक्त असणारा वाढत आहे, आता त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोस? नाही म्हणे, मी नष्ट करून देणार नाही म्हणे. इंद्रालाही दया आली महाराज, लक्षात आलं. आणि इंद्रानं दयालूला सोडलं. आणि नारद मुनी मात्र आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले दयालूला. त्या आश्रमामध्ये जप तप अनुष्ठान पोथी पुराण सगळं काही चालू होतं. आणि चालू असताना त्या गर्भावर एवढे संस्कार झाले महाराज. मी सांगितलं तुम्हाला की गर्भावर चांगले संस्कार करा. काय करा? पोथी पुराण, देवांची कथा, शूरवीरांच्या गोष्टी. काल सांगितलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र ऐकवा त्या गर्भाला. अनेक राजराजे होऊन गेले महाराज. मुनी श्रेष्ठ संत महात्म्यांचं चरित्र त्यांना ऐकवा, पोथी पुराण त्यांना ऐकवा. टीव्ही बघत बसलं आहे का नाही, टीव्हीत बघत बसले की त्यांना बाहेर आले की त्यांना ढिशूमच करते, काहीच करत नाही दुसरं. संस्कार महत्वाचे. दयालूला सुंदर असा मुलगा जन्माला आला. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं महाराज भक्त प्रल्हाद. बोलिये भक्त प्रल्हाद महाराज की जय. जय श्री राधेश्याम. भक्त प्रल्हाद मात्र वाढू लागला महाराज. इकडे तपश्चर्या पूर्ण झाली. आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवानी त्याला वरदान दिलं महाराज. आणि वरदान मागत असताना हा म्हणू लागला की मला म्हणे मरणच नको, मला अमर पद द्या, मी मरणारच नाही असं मला योगदान द्या, वरदान द्या. म्हणत असताना मात्र ब्रह्मदेव म्हणू लागला, अरे मीच माझंच पद नाही करत, मलाही संपवावं लागतं. आणि माझं पद सुद्धा जाणार आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरावे असं असणारं पद आहे माझं. मलाही त्या पदावरून खाली उतरावं लागेल. आणि माझं पद टिकायची माझी गॅरंटी नाही. तुला अमर कसं देऊ शकतो? याच्या व्यतिरिक्त काहीतरी मार्ग म्हणे.